नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला असे बघायला मिळणार आहे. सई ही सावनीकडे राहायला गेलेली असते, मात्र तिथे तिला करमत नसते. सावनीने तिच्यासाठी भरपूर खेळण्या वगैरे सर्व काही आणलेले असते, परंतु शेवटी एक आईचं प्रेम तिला कधीच मिळत नाही. सई त्या प्रेमासाठीच तरसलेली असते, मात्र सावनी आणि हर्षवर्धन फक्त पार्टी करण्यातच बिझी असतात. हर्षवर्धन आणि सावनी खूपच खुश झालेले असतात, कारण सागर कोळीला आपण हरवलंय असे त्यांना वाटत असते आणि हे सर्व बोलणे सईने त्यांचे ऐकलेले असते. तर इकडे मुक्ता विचार करत असते की प्रत्येक लहान मूल आईजवळ खुश असतं, मग सई तिच्या आईजवळ का खुश नाहीये? तिची आई तिला सांभाळत नाही का? तिच्यावर प्रेम करत नाही का? असे खूप प्रश्न तिच्या मनात निर्माण झालेले असते. का कुणास ठाऊक, पण माझं मन मला सांगतंय सई तिथे खुश नाहीये. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी सईला फोन करू का असा ती विचार करत असते. तर इकडे दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन सावनीला म्हणतो, तयार झाली की नाही सावनी तू? चल पटकन, आपल्याला कोर्टात जायचंय. आणि त्या सईला तयार केलं की नाही? तर लगेच सावनी म्हणते, हो हर्षवर्धन, मी तयार आहे आणि सईचंही मी आवरलेलं आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, आता बघ त्या सागर कोळीला कसं हरवलंय आपण. त्याची मुलगी आता आपल्याला कधीच त्याच्याकडे जाऊ द्यायची नाही. आपला प्लॅन आपण सक्सेसफुलच केला पाहिजे. तर हे सर्व बोलणे सईने गुपचूप बाहेरून ऐकलेले असते. तर लगेच सईला कळते की हे सर्व आपल्या बाबाला हरवण्यासाठी करतायत, म्हणजे आपल्या आईचं आपल्यावर काहीच प्रेम नाही आहे का, असे तिला खूप प्रश्न मनात निर्माण झालेले असतात. तर लगेच हर्षवर्धन सावनी हे दोघेही सईला घेऊन कोर्टात जातात. तर आता सईची कस्टडी कोणाकडे मिळणार हे कोर्ट ठरवणार असतं. तर लगेच आतमध्ये जाणार तेवढ्यातच लगेच सागर तिथे येतो. तर सागरला बघून सई लगेच पळतच जाते आणि बाबा म्हणून सागरला मिठी मारते. मात्र सागर काहीही बोलत नाही. तो सावनीकडे खूप रागाने बघत असतो. तर लगेच आपले बाबा आपल्याशी काहीच बोलले नाही म्हणून सई रडायला लागते. तर लगेच मुक्ता तिथे आलेली असते. तर मुक्ताला बघताच सई लगेच मुक्ता आंटी म्हणून लगेच मुक्ताला मिठी मारते आणि मुक्ता बघते तर सागर हा सईशी बोलत नाही. तर मुक्ता मनाशी म्हणते, काय माणूस आहे, त्याचं त्याच्या मुलीवर काही प्रेम आहे की नाही? मुलगी एवढे प्रेमाने जवळ आली आणि हा माणूस तिच्याशी बोलायचं, तिला मिठीत घ्यायचं सोडून काहीही बोलला नाही. असा कसा माणूस आहे? तर लगेच सर्वजण आतमध्ये जातात. तर वकील साहेब सर्वजण आलेले असतात. मग आतमध्ये गेल्यानंतर लगेच सावनीचा आणि सागरचा डिवोर्स मंजूर झालेला असतो. मग सावनी व सागर दोघेही त्या डिवोर्स पेपरवरती सही करतात. तर लगेच सावनीचा वकील म्हणतो, आता सईची कस्टडी ही सावनीलाच मिळायला पाहिजे. शेवटी ती आई आहे आणि एक मुलगी आईकडेच बेटर असते, त्यामुळे सईची कस्टडी सावनीलाच मिळायला पाहिजे. तर लगेच जज साहेब म्हणतात, आम्ही 12 दिवसांनी तुम्हाला आमचा निकाल कळूया. कस्टडीचे पेपर तयार होत आहे, त्यामुळे तोपर्यंत सई तिच्या आईकडेच राहील. तर लगेच सागर म्हणतो, परंतु मी याच्याशी सहमत नाही, मला हे मान्यच नाही. तर लगेच सागरचे वकील म्हणतात की सागर कोळी यांनी त्यांच्या मुलीला 6 महिन्यापासून सांभाळले. त्यांनी तिचा खूप चांगला सांभाळ केलेला आहे आणि ही बाई आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला टाकून निघून गेली होती, तेव्हा हिला मुलीची आठवण आली नाही का? आता कुठून मुलगी मुलगी करायला लागली ही? हा कुठला न्याय आहे जज साहेब? त्यावर लगेच जज साहेब म्हणतात, आम्ही कस्टडीचे पेपर तयार करत आहोत. 12 दिवसांनी तुम्हाला निकाल कळवला जाईल. आम्हाला दोन्ही बाजूची पडताळणी करूनच योग्य निर्णय घ्यावे लागेल. त्यामुळे 12 दिवसानंतर कोर्ट तुम्हाला सांगेल की सई नेमकं कुणाकडे राहणार आहे. तोपर्यंत सई ही तिच्या आईकडेच राहील, असे जज साहेब सर्वांना सांगतात. सागरला खूप राग आलेला असतो, कारण त्याला सईशिवाय अजिबात करमत नसतं. तर लगेच सर्वजण बाहेर येतात. तर हर्षवर्धन म्हणतो, सावनी चल पटकन, सई मेड बरोबर येईल, आपण पार्टी करायला जाऊ. आता तुझा डिवोर्स झालाय, तू मोकळी झाली, असे म्हणून लगेच सावनी व हर्षवर्धन सईला त्या मावशींकडे देऊन तिथून निघून जातात. तर सई
ही खूप रडत असते. तर तेवढ्यात सागरही बाहेर येतो. तर सई लगेच म्हणते, बाबा मला तुमच्याबरोबर घरी यायचं आहे. मात्र सागर काहीच बोलत नाही. तर मुक्ता तिथेच उभी असते. तर मुक्ता म्हणते, कसा माणूस आहे हा? तर लगेच सागर म्हणतो, बाळा काळजी करू नको, 12 दिवसानंतर मी तुला आपल्या घरी घेऊन जाईल. आणि लगेच तिथून निघून जातो. तर लगेच सई मुक्ताकडे येते आणि म्हणते, मुक्ता आंटी मला त्या घरात नाही राहायचं, मला तिथे करमत नाही. तर लगेच मुक्ता म्हणते, बाळा थोडे दिवस थांब, तुला आपोआप सवय लागेल. तिथे तुला करमत कसं नाही, तुझी आई आहे तिथे. मग सई लगेच मुक्ताला सर्व काही सांगते की माझी आई माझ्यासाठी वेळच देत नाही, ती माझ्याशी बोलत नाही, माझ्याशी खेळत नाही, काहीच नाही. तर हे ऐकून मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो. कारण एक आई असून ती आपल्या मुलीला जीव का लावत नाही? ती सईचा नीट सांभाळ तर करेन ना, असे खूप प्रश्न तिच्या मनात निर्माण होतात. मग लगेच सई रडतच मुक्ताला सांगते की हे सर्व ते माझ्या बाबाला हरवण्यासाठी करतायत. तर हे ऐकून मुक्तालाही खूप मोठा धक्का बसतो. तर मुक्ता म्हणते, म्हणजे हे सर्व सावनी आणि हर्षवर्धन मिळून तर करत नाही ना, आणि मी सईला या सर्वात गुंतू देणार नाही, असे ती मनातच बोलत असते. तर इकडे हर्षवर्धन व सावनी पार्टी करण्यासाठी गेलेले असतात. तर हर्षवर्धन म्हणतो, आता बघच 12 दिवसांनी सईची कस्टडी आपल्यालाच मिळणार आहे आणि आता तुझा डिवॉर्सही झालेला आहे, त्यामुळे आज खूपच मज्जा आलेली आहे. तर इकडे घरी आल्यानंतर इंद्रा लगेच सागरला म्हणते, कुठे माझी सई, तू माझ्या सईला का घेऊन आला नाही? तर सागर म्हणतो, आई मी तुला वचन दिले ना, मी सईला या घरात लवकरच घेऊन येईल, त्यामुळे 12 दिवसानंतर सई या घरात राहील. तर लगेच इंद्रा म्हणते, खरंच तू सईला नक्की घेऊन येशील ना? तर सागर म्हणतो, हो आई, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी तुला एकदा सांगितलं ना. तर लगेच मिहीर म्हणतो, दादा तू काय करणार आहेस? काय झालं कोर्टामध्ये आज? तर लगेच सागर म्हणतो, 12 दिवसांनी कोर्ट त्यांचा निकाल आपल्याला कळवणार आहे, परंतु मी माझ्या मुलीला लवकरच या घरात घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.